चला तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आणि हो का उसशी, हो का आपली आळंदी स्पेशल मुठीलट बॅग, आणि हो का ही आपली उभारलेली गाडी, आपलं मित्रमंडळ. तर जोरदार असं नियोजन, अतिशय मस्त वातावरणामध्ये सकाळ सकाळी आम्ही सर्वजण चाला आता डायरेक्ट इथून माकणीचा मारुती या ठिकाणी बिदरचा नरसिंहा मैलार असं करत नीट तिरुपती चालू होता डायरेक्ट. तर अशा पद्धतीने आम्ही सर्वजण, तुम्ही पाहू शकता आपले परममित्र बळीभाई बाडगावे यांची गाडी घेऊन आम्ही सर्वजण, आमची जीवाची जीवलोक जी लहानपणीची मित्र होती ती सर्वजण फर्स्ट टाइमच एवढ्या लांब टूरवर म्हणायला चालाव, ती पहिल्या सुरू देवधर्म करायला चालाव. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जरा जाग्याचं शॉर्टेज आहे वाटलेली गाड्यामध्ये, बॅगाच्या जागेचं बरं का. आम्हाला भरपूर जागा शिल्लक आहे. आमचे जीवन भाई या ठिकाणी सोडायला आल्यात आम्हाला, अतिशय अनुभवी नेतृत्व आमचं. तर अशा पद्धतीने बघता मागे जर नियोजन कसं आहे, सकल आमच्या काही टीम सर्व अतिशय बॅग डोक्यावर आता वाटणारी ते पाहू शकता मित्रांनो. दरवाजा तर लागला काय हा चला चला. तर अशा पद्धतीने घ्या असं बॅग, जरा कॅमेरा धराई ना. अरे हा, अशा पद्धतीने आपली वारी स्पेशल बॅग भरलेली आहे पूर्ण. तर आता ती बॅग झाली डायरेक्ट तिरुपती एक्सप्रेस. मी आता सुमित अंचाटे हे या ठिकाणी आहेत, सकल समाज आमचा मित्र परिवार. शुभम दादा दिसणार झाल्यात म्हणजे घरला गेल्यात, वाट लावायला हो का बसल्यात आम्हाला. आंघोळ अजून एक नारळ, हा बस झाले 2 नारळ बघा. पाहू शकता सर्व मित्र परिवार, जोरदार तयारी, सुंदर वातावरण आणि अतिशय शुभ सकाळ म्हणायला काय हरकत नाही. नंबर 1च्या वातावरणामध्ये आम्ही सर्वजण निघालो. आता खूप मजा मस्ती करायची. इथून आपल्या हनुमान मंदिरामध्ये जायचे आणि हनुमान मंदिरामधून पूजा तीन करून तिथून आपल्याला या ठिकाणी प्रस्थान करायचे. चला पुढे जाऊ आता मंदिरात. चला तर मंडळी, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वाट लावायला बघा हो का आमच्या गल्लीतले सर्व माता माऊली आलेले आहेत, फॅमिली मेंबर. तुम्ही पाहू शकता पोरं बी अतिशय खुश आहेत, लय म्हणजे लय खुश आम्ही. आता बळीभाईची वाट बघला, बळीभाई आल्याच्या नंतर लगेचच आम्ही इथून मंदिरात जाणार. सूर्यदादा बी हो का बघा ब्रश करत आम्हाला वाट लावायला आल्या. तर या ठिकाणी पाहता चाल सकल इकडे काय अर्धे आहेत, अर्धे हो का इकडे बसल्यात. सर्वजण या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये मंदिरात, हनुमान मंदिरात. तिथं नारळ फोडून पुन्हा पुल्लापूर वास. चला तर मंडळी, आम्ही घरापासून निघालतो आणि आत्ता आला कुठं हनुमान मंदिरामध्ये आपल्या, ज्या ठिकाणी तुम्ही दर्शन देईन आम्ही सर्वजण घेतला. तुम्ही पाहू शकता सकल आमची टीम अतिशय उत्साहामध्ये निघालेली आहे. तिकडे शनिदेव महाराजाचं दर्शन घेऊन अक्षयचं नारळ जाता गाडी टायराखाली नारळ तीन लावून इथून आपल्याला निघायचे. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आत्ताच आम्ही या ठिकाणी आपले ग्रामदैवत वीर हनुमान यांचं दर्शन तीन घेऊन नारळ तीन फोडून आता गाडीची पूजा तीन करून फोटोशूट करून तुम्ही जर पाहता तर आमच्या बळीभाईपासून पूर्ण आमची काही टीम इकडं आम्ही लांबजना नगरीमधून निघालो. कुठून लांबजना नगरीमधून. तर परत एकदा तुम्हाला सांगतो, इथून आता पुढचं नियोजन लय जबरदस्त होणार आहे, लय भारी होणार आहे. तर हे ब्लॉग बघत राहा. आता बघा उभं बघा, अरे कुठून हा विषय का. तर आता अशा पद्धतीने आम्ही लांबजण्यावर निघालो आणि नंबर 1चं नियोजन आमचं लागणार आहे. तर चला जाऊ आता पुढे मागणीला.